थेंब थेंब पाण्याचा आधार उद्याच्या जगाचा. नमस्कार प्रेक्षकांनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जगण्याशी थेट जोडलेला आहे. निसर्गाचे चक्र बदलत आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागतच आपल्याला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आजच्या या विशेष माहितीपटात आपण पाहणार आहोत की आपण आपल्या पातळीवरील पाण्याचे नियोजन कसे करू शकतो आणि येणाऱ्या पिढीसाठी निळे सोने कसे वाचवू शकतो. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच समाज प्रबोधनाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्याची स्थिती आणि समस्या. सध्याच्या काळात वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला आहे. शेतीसाठी पाणी नाही आणि पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. ही परिस्थिती केवळ निसर्गामुळे ओढावलेली नाही, तर आपल्या मानवी चुकाचेही यात मोठे वाटा आहे. पाण्याची मर्यादा उपसा, अमर्यादित उपसा, पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे आपण आज या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हे केवळ एका कुटुंबाचे किंवा गावाचे संकट नसून संपूर्ण समाजापुढील मोठे आव्हान आहे. उपाय योजना आणि शैक्षणिक माहिती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा या मंत्राचा अवलंब करावा लागेल. ग्रामीण भागात शेततळी, सिमेंट नाला बांध आणि वृक्षारोपण यावर भर देणे गरजेचे आहे. शहरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज बनली आहे. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत सोडल्यास विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते. तसेच दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर करताना आपण शॉवरऐवजी बादलीचा वापर करणे, नळगळती थांबविणे आणि पाण्याच्या पुनर्वापर करणे यासाठी मोठ्या गोष्टीतून मोठी बचत किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी बचत करू शकतो. समाज प्रबोधनाचा विशेष कार्यक्रम. या माहितीपटाच्या निमित्ताने आपण एक सामाजिक उपक्रम राबवू शकतो. आपल्या परिसरातील शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. एक विद्यार्थी एक झाड आणि पाणी वाचवा शपथ असे कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो. समाजात असा संदेश द्यावा की पाणी हे विकत घेण्याची वस्तू नसून ती जपून वापरण्याची निसर्गदूत देणगी आहे. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती पाणी बचतीला आपली जबाबदारी मानेल, त्याच दिवशी आपली प्रगती खऱ्या अर्थाने सुरू होईल किंवा पूर्ण झाल्याशिवाय किंवा प्रगतीकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. समारोप आणि विनंती. शेवटी निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण त्याचे रक्षण करणे आपल्या हातात आहे. पाणी वाचविणे हा केवळ एक उपक्रम नसून ती एक कर्तव्य आहे. हा माहितीपट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश शेअर करा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही करायला सांगा. लक्षात ठेवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय भीम.